नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज मार्गशीर्ष शुद्ध एकादशी शके 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग करणं, पालिकेच्या एका कंत्राटी वाहन चालकाच्या चांगलंच अंगलट. सलून आणि स्पाच्या नावाखाली सुरू असलेला देह व्यापाराचा नौपाडा पोलिसांनी केला पर्दाफाश. आणि नवी मुंबईतील नव्या रेल्वे स्थानकाचा दिघा गाव या नावावर केंद्र सरकारचं शिक्कामोर्तब. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग करणं, पालिकेच्या एका कंत्राटी वाहन चालकाच्या चांगलंच अंगलट आलंय. महानगरपालिका आयुक्त इंदू राणी जाखड यांनी या कर्मचाऱ्याची चौकशी करीत संबंधित विभागाला कारवाई करायला सांगितलं. ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी काही अधिकारी बचावात्मक पवित्रा घेत असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी चौकशी करीत योग्य ती कारवाई करण्यात येईल असं पालिकेच्या उपायुक्त अर्चना दिघे यांनी सांगितलं. पालिका आयुक्त इंदू राणी जाखड यांचा केडीएमसीच्या अप्रभाग कार्यालय क्षेत्रात पाहणी दौरा होता. या दौऱ्यादरम्यान आयुक्त जाखड यांच्या गाडीचा कंत्राटी चालक कर्मचारी दुचाकीनं पाठलाग करीत होता. ही बाब लक्षात येताच आयुक्तांनी त्याच्या गळ्यात असलेलं आय कार्ड पाहिलं. गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करून कर्मचाऱ्याची चौकशी केली. संबंधित विभागाला कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देखील दिल्या. याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली. याबाबत कर्मचारी कुणाला तरी माहिती देत असल्याचं बोललं जात आहे. कर्मचारी कुणाला काय माहिती देत होता हे चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. अप्रभाग कार्यालय क्षेत्रात राजरोसपणानं अनधिकृत बांधकामं सुरू आहेत. महानगरपालिका आयुक्तांच्या दौऱ्यामुळे भूमाफियांसह त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं देखील धाबं दणाणलं होतं. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. शहरातील अनधिकृत बांधकामं, हुक्का पार्लर, अनैतिक धंदे यांच्या तक्रारी आणि त्याविरोधात आवाज उठवणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार यांच्या कार्यालयाच्या बाजूलाच बिनदिक्कत सलून आणि स्पाच्या नावाखाली सुरू असलेला देह व्यापाराचा पर्दाफाश नौपाडा पोलिसांनी केलाय. पोलिसांनी शमा फॅमिली ब्युटी पार्लर आणि स्पाच्या कॅशियर आणि 2 पीडित महिला अशा 3 महिलांना ताब्यात घेतलं. नौपाडा पोलीस ठाण्यात पिटा अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विद्या पाटील यांनी दिली. नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 3 पेट्रोल पंपाजवळ असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार संजय केळकर यांच्या कार्यालयाच्या बाजूलाच सूत्रबद्ध पद्धतीनं स्पा आणि सलूनच्या नावाखाली अनैतिक धंदा सुरू असल्याची माहिती नौपाडा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक विद्या पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकानं बोगस ग्राहक पाठवून शुक्रवारी संध्याकाळी 6:30च्या सुमाराला छापेमारी केली. तेव्हा या ठिकाणी सलून सुरू असताना देह व्यापाराचा व्यवसाय देखील सुरू होता. पोलिसांनी या छापेमारीत बोगस ग्राहक पाठवले होते. या स्पामध्ये बेडची व्यवस्था देखील असल्याचं पोलिसांनी सांगितलं. नौपाडा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक विद्या पाटील यांनी छापेमारी करून बोगस ग्राहक, कॅश काउंटरवरील महिला आणि 2 बोलीत यांना ताब्यात घेतलाय. ताब्यात घेतलेल्या तिघांवर नौपाडा पोलीस ठाण्यात पिटा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महिला पोलीस निरीक्षक विद्या पाटील यांनी दिली.
जिल्ह्यातील क्रिकेट वर्तुळात मानाचं स्थान असणाऱ्या NT केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेला श्रीमा आणि सिंघानिया स्कूल या दोन संघांच्या सामन्यानं सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट देणाऱ्या 46व्या NT केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन दादोजी कोंडदेव स्टेडियम इथं मुंबई क्रिकेट असोसिएशनचे स्पर्धा सचिव अभय हडप आणि रणजी क्रिकेट प्रशिक्षक ओंकार साळवी आणि स्पर्धेचे अध्यक्ष संजय केळकर यांच्या उपस्थितीत पार पडलं. तत्पूर्वी आंतरराष्ट्रीय माजी पंच पिलू रिपोर्टर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या स्पर्धेत श्रीमा, सिंघानिया, सेंट मेरी, सेंट जोसेफ, लोकपुरम, केसी गांधी, ठाणे पोलीस, युरो स्कूल, वसंत विहार, सरस्वती राबोडी, AK जोशी, सरस्वती घोडबंदर, चंद्रकांत पाटकर विद्यालय, सिस्टर निवेदिता, हिरानंदानी आणि न्यू होरायझन घोडबंदर या 16 शाळांच्या संघांनी सहभाग घेतलाय. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या नियमावलीप्रमाणे सामने खेळवले जाणार असून ज्यावेळी आंतरशालेय स्पर्धा बंद पडल्या होत्या त्यावेळी 46 वर्षापूर्वी पिलू रिपोर्टर, तुकाराम सुर्वे, संजय केळकर यांच्या पुढाकारानं स्टार स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून NT केळकर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्या. आजवर या स्पर्धेतून अजिंक्य रहाणे, सुलक्षण कुलकर्णी यांच्यासारखे शेकडो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू घडलेत. त्यामुळे ठाणे शहरासह जिल्ह्यातील क्रिकेटपटूंसाठी ही स्पर्धा मानबिंदू ठरली आहे, असं आमदार संजय केळकर यांनी सांगितलं. जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत 5% दिव्यांग कल्याण सेस फंडातून सन 2023-24 या वर्षामध्ये राबवण्यात घेण्यात आलेल्या दिव्यांग व्यक्ती किंवा दिव्यांगांच्या संस्थेनं तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्याकरता मध्यवर्ती विक्री केंद्राची स्थापना जिल्हा परिषदेच्या आवारात करण्यात आली असून दिव्यांग विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेमध्ये बनवलेल्या गृहोपयोगी आणि शोभेच्या वस्तूंसाठीचा विक्री मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचं उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते यांच्या हस्ते करण्यात आलं. हा विक्री मेळावा 22 डिसेंबर ते 26 डिसेंबर या दरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत जिल्हा परिषद प्रांगण इथे आयोजित करण्यात आला असून सर्वांनी या प्रदर्शनास आणि विक्री मेळाव्याला भेट देऊन दिव्यांग विद्यार्थ्यांनी आणि संस्थांनी बनवलेल्या वस्तू खरेदीसाठी प्रतिसाद द्यावा असं आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते यांनी केलंय. बदलापूरच्या प्रगती अंध विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी विविध गाणी गाऊन प्रदर्शनाची आणि विक्री केंद्रांची शोभा वाढवली. तोरणं, रुमाल, पेंटिंग, कार्ड, फुलं, ग्रीटिंग कार्ड, कृत्रिम गजरे, ज्वेलरी, कागदी फुलं, कापडी पिशव्या, फाईल्स, दिव्यांग उपयोगी काठी आणि इतर सर्व अनेक वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री करण्यासाठी एकूण 18 विक्री कक्ष म्हणजेच स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. डोंबिवलीत राजूनगर खाडीत एक 2.5 वर्षाची चिमुरडी आणि तिचे आजोबा बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी फायर ब्रिगेड यांची शोध मोहीम सुरू केली आहे. फायर ब्रिगेडचे कर्मचारी त्यांना शोधत आहेत. या दोघांचीही ओळख पटवण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.
डोंबिवली पश्चिमेतील राजूनगर परिसरात खाडी किनारी एक वयोवृद्ध इसम तिच्या 2.5 वर्षाच्या नातीसोबत आले होते। ती मुलगी खेळत होती। खेळत असताना ती खाडी किनारी गेली। अचानक ती पाण्यात पडली। तिला पाहून बसलेले वयोवृद्ध आजोबा तिला वाचवण्यासाठी धावले। त्याने पाण्यात उडी मारली। चांद शेख नावाचा तरुण या दोघांना वाचवण्यासाठी धावला, मात्र दोघेही बुडाले होते। काही अंतरावर चांद शेख यांनी त्या आजोबांचा हात पाहिला, मात्र तो त्यांना वाचवू शकलेला नाही। याची माहिती मिळताच माजी नगरसेवक विकास म्हात्रे घटनास्थळी पोहोचले। त्यांनी याची माहिती विष्णुनगर पोलिसांना दिली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे त्यांच्या पोलीस पथकासोबत खाडी किनारी पोहोचले। फायर ब्रिगेडचे पथक देखील दाखल झालं। शोध मोहीम सुरू झाली आहे। हे दोघं कोण होते, ते कुठून आले याचा तपास पोलीस करत असून ही अत्यंत दुर्दैवी घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे। कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवरील कचरा शास्त्रोक्त पद्धतीने हटवायला सुरुवात होणार आहे। आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर साचलेल्या कचऱ्यामुळे रिंग रोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 45 मीटरचा रस्ता करण्यात अडसर ठरत होता। अखेर डम्पिंगवर साचलेला कचरा हटवायला सुरुवात केली जाणार आहे। डम्पिंग ग्राउंडवर जुन्या साठलेल्या कचऱ्यावर बायो मायनिंगद्वारे विल्हेवाट लावण्यात येणार असून त्यामुळे रिंग रोडच्या पहिल्या टप्प्यातील रखडलेला मार्ग खुला होऊन त्याच्या कामाला देखील लवकरच सुरुवात होणार आहे। विद्या प्रसारक मंडळाच्या ठाणे महानगरपालिका विधी महाविद्यालयानं अल्पसंख्याक अधिकार दिवस साजरा केला। यावेळी प्राध्यापक विनोद वाघ यांनी संविधानाअंतर्गत असलेल्या अल्पसंख्याकांच्या अधिकाराची पार्श्वभूमी स्पष्ट केली आणि धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक यांचे अधिकार कथित केले। यावेळेला भाषिक अल्पसंख्याक यांच्याविषयी चर्चा झाली। कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात स्थायिक असलेल्या अनेक अमराठी भाषिकांनी त्यांच्या मातृभाषेतून त्यांचं मनोगत व्यक्त केलं। महाराष्ट्र राज्यात तसंच न्यायालयात मराठी भाषेचं असलेलं महत्त्व देखील यावेळी चर्चेला आलं। प्राध्यापका हेतल मिशेरी, प्राध्यापक अंबर जोशी यांनी यावेळी त्यांचंही मनोगत मांडलं। यावेळी विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, मैथिली, गुजराती, तेलुगू या भाषेत भाष्य केलं। बंजारा आणि मालवणी या भाषेतून देखील काहींनी आपलं मनोगत व्यक्त केलं। संविधानानं भाषिक अल्पसंख्याकांना दिलेल्या विविध पैलूंची चर्चा यावेळी करण्यात आली। नवी मुंबईतील नव्या रेल्वे स्थानकाचा दिघा गाव या नावावर केंद्र सरकारनं शिक्कामोर्तब केलाय। माजी खासदार संजीव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश आलं असून बहुचर्चित नवी मुंबईतील नव्या रेल्वे स्थानकाचं नाव अखेर दिघा गाव द्यायला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे। याआधी दिघे रेल्वे स्थानक नाव दिल्यानं स्थानिकांमध्ये नाराजी असल्यानं अखेर नामांतरासंदर्भात योग्य तो पाठपुरावा करून माजी खासदार संजीव नाईक यांनी नामांतराचा प्रश्न मार्गी लावलाय। कोकण चषक 2023 या एकांकिका स्पर्धेचं आयोजन नेहमीप्रमाणे यंदा देखील आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलंय। या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचं उद्घाटन नुकतंच संपन्न झालं। या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आमदार संजय केळकर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक प्रदीप ढवळ तसंच ठाण्याचे माजी उपमहापौर सुभाष काळे उपस्थित होते। यावेळी या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये 26 एकांकिका सादर होणार असून 7 एकांकिकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात येणार आहे। यंदाचं या एकांकिका स्पर्धेचं हे 16वं वर्ष असून कोकणातील कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं या उद्देशानं सुरू करण्यात आलेली ही एकांकिका स्पर्धा राज्यस्तरीय स्वरूपात होते। याचा विशेष आनंद आहे असं प्रतिपादन या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार संजय केळकर यांनी केलं। नाटक हे केवळ करमणुकीचं माध्यम नसून सामाजिक बांधिलकी देखील नाटकाच्या माध्यमातून जोपासली जावी या उद्देशानं ही एकांकिका स्पर्धा आम्ही सुरू केली आहे। या एकांकिका स्पर्धेचं आयोजन गेली 16 वर्ष आम्ही सातत्यानं करत आहोत असं प्राध्यापक प्रदीप ढवळ यांनी सांगितलं। या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट एकांकिकेसाठी प्रथम पारितोषिक ₹35,000 आणि चषक, तसंच द्वितीय पारितोषिक ₹25,000 आणि चषक आणि तृतीय पारितोषिक ₹15,000 आणि चषक आणि इतर बरीच वैयक्तिक स्वरूपाची बक्षिसं देखील देण्यात येणार आहेत। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ।
तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग करणं, पालिकेच्या एका कंत्राटी वाहन चालकाच्या चांगलंच अंगलट. सलून आणि स्पाच्या नावाखाली सुरू असलेला देह व्यापाराचा नौपाडा पोलिसांनी केला पर्दाफाश. आणि नवी मुंबईतील नव्या रेल्वे स्थानकाचा दिघा गाव या नावावर केंद्र सरकारचं शिक्कामोर्तब. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.